पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्ज माफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबादांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीये का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागलेत. कारण आहे पुण्यात सुरू असलेल्या ड्रग्ज पार्ट्यांचा सुळसुळाट. पाहूया. चलो बाहर आओ, जल्दी आओ। आज ना दीदी वीडियो क्या ले क्या करोगे आप? चलो 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 चलो। अरे दीदी वीडियो तो दीदी बंद कीजिए। पुण्यातील L3 म्हणजेच लिक्विड लेजर लाउंज मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीची दृश्य व्हायरल झाली आणि झोपी गेलेल्या किंवा झोपेचा सोंग घेणाऱ्या पुणे पोलिसांना कारवाईसाठी जाग आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं. लिक्विड लेजर लाउंजचा मालक संतोष कामठे, लिक्विड लेजर लाउंजचा मॅनेजर, लिक्विड लेजर लाउंजचे काही कर्मचारी आणि पार्टी आयोजन करणाऱ्या अक्षय कामठेसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली. ही तर झाली कारवाईची स्टोरी. मात्र ज्या पार्टीत छुप्या कॅमेऱ्यानं ड्रग्ज घेणाऱ्या मुलांना चित्रित केलं, त्या पार्टीची इनसाइड स्टोरी एबीपी माझा प्रेक्षकांना सांगणार आहे. पुण्यातील एफसी रोडवरील ड्रग प्रकरणाचा मास्टर माइंड आहे तो इव्हेंट मॅनेजर असलेला अक्षय कामटे. या अक्षय कामटेने शनिवारी संध्याकाळी एक नाही तर 2 पार्ट्यांचं आयोजन केलं होतं. पहिली पार्टी पुण्यातील हडपसर भागातील या द कल्ट नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी या अक्षय कामटेनी ज्यांना पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं, ज्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले होते, असा 40 ते 50 जणांचा ग्रुप या द कल्ट नावाच्या पबमध्ये एकत्र आला आणि रात्री 12 वाजेपर्यंत या ग्रुपनी या ठिकाणी पार्टी केली. त्यासाठी या अक्षय कामटेचा या द कल्टच्या व्यवस्थापनासोबत एक करार देखील झालेला होता आणि रात्री 12 नंतर मग हा 40 ते 50 जणांचा ग्रुप पुण्यातील एफसी रोडच्या दिशेने निघाला. त्या ठिकाणी असलेल्या लिक्विड लेजर लाउंज नावाच्या पबमध्ये या ग्रुपसाठी दुसऱ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता त्या रात्री जे काही अधिकारी आणि अंमलदार या विशेष एरियामध्ये रात्रगस्तीसाठी होते, त्याची हे जबाबदारी होती. त्यामधून काही हलगर्जीपणा झालेला आहे, ज्या लक्ष चुकला आहे, त्यामुळे ते डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात आलेलं आहे. यामध्ये 2 अधिकारी आणि 2 अंमलदाराला निलंबित करण्यात आलेलं आहे. पुढची चौकशी जी आहे ती आता सध्या चालू आहे. आता या ठिकाणी एक्साइज डिपार्टमेंट आणि पोलिसांनी हा लाउंज सील केलेला आहे. पोलिसांचं हे सील आहे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या सहीचं आणि इथं राज्य उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज डिपार्टमेंटने देखील हा लाउंज सील केला आहे. हे जे CCTV कॅमेरा या ठिकाणी दिसतो आहे त्याचा उपयोग पोलीस करतायत. या लाउंजमध्ये त्या रात्री कोण कोण आले याचा तपास या CCTVच्या माध्यमातून केला जातोय आणि जे कोणी पार्टीला उपस्थित होते त्या सगळ्यांना चौकशीला बोलवण्यात आलंय. इथे जर आपण पाहिलं तर या लाउंजच्या बाहेर हा फ्रीज आहे आणि सगळा असा या ठिकाणी खुला मामला आहे. त्याचबरोबर इथं काही बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान ज्या अर्चना मोरेंनी ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ समोर आणला त्यांनी खळबळजनक दावा केलाय. ती जी 2 मुलं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ती मुलं जास्त हाय असल्यामुळे त्यांनी दरवाजा बंद करायचे विसरले आणि त्यामुळे तो व्हिडिओ मिळाला आहे. दुसरी गोष्ट 10:30-11च्या दरम्यान काही मुलं तिथे गेली होती बघायला की पार्टी, कारण काही गेल्या 1 वर्षापासून बरेचशी लोक तक्रार करत होते की इथे काही इलिगल ॲक्टिव्हिटीज होतात म्हणून. मग अशीच लोक सोर्स आहेत, त्याच्यावरनं ते परवाचं स्टिंग ऑपरेशन लाईनअप केलं गेलं. माझ्याकडे कालच्या बिलाचा स्क्रीनशॉट आहे, त्याच्यामध्ये सगळी महाराष्ट्रीयन आडनाव आहेत, म्हणजे 8 ते 10 आडनाव महाराष्ट्रीयनच आहे. याचा अर्थ स्थानिक मुलं पण पार्ट्यांमध्ये जात आहेत. सगळी मुलं मोस्ट ऑफ 22 to 28 मधली आहेत. विद्येचं माहेरघर ही ओळख पुसट होत असून ड्रग्जचा अड्डा हा काळीमा गडद होत चाललाय. पुण्यातल्या सामाजिक संघटनांनी लिक्विड लेजर लाउंजला लक्ष केलं. बाहेरची जे मुलं येतात ते आणि त्याच्यातनं जे चुकीचा प्रकार घडतोय पुणे शहरामध्ये, या ड्रग्सच्या संस्कृतीला आळा बसला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे पुणे शहरामध्ये जेवढे पब आहेत
जिथं अनधिकृतरित्या रात्रीच्या चालू आहेत आणि ते जे चालू आहेत ते परत आता चालू राहणार नाहीत आणि पतित पाहून प्रत्येक पबवरती अशीच कारवाई करणार. स्वतःला पुण्याचे राजकीय कैवारी म्हणवून घेणारे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक करतायत. आर्थिक व्यवहारामध्ये पुणे शहर पोलीस असेल, राज्य उत्पादनचे अधिकारी असेल, हातात हात घालून रात्री 3:30 वाजता बार चालतातच कसे? आणि जर रात्री 3:30 वाजता बार चालतात तर मग हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, मग पोलीस करतात काय? वडापावची गाडी लागली तर 10 मिनिटात काढून नेतात. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे, हे करतात काय? आणि अशा पद्धतीने पुणेकरांना वेठीस धरून हे गुन्हेगारी आणि ही प्रवृत्ती जर ठेचायला लागणार आहे आणि हे ठेचण्यासाठी पुणेकरांना आता हा सगळा कायदा हातात घ्यायची वेळ आली, नाहीतर पुणेकर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणामध्ये. लिक्विड लेजर लाऊंज मधल्या व्हिडिओवरून गदारोळ सुरू असताना नवा व्हिडिओ समोर आला. पुण्यातल्या मॉलमध्ये 2 तरुणी ड्रग्सचं सेवन करताना कॅमेऱ्यात कैद झाल्यात. अरे दीदी वीडियो तो दीदी बंद कीजिए. आप मेरे वीडियो बंद कीजिए. हाँ, आए मेरे पास. पुणे पोलिसांना या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, कारण ललित पाटील ड्रग्ज प्रकरण पुण्यामध्ये ताजं आहे, अजूनही न्यायप्रविष्ट आहे. आणि असं असताना पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज घेतले गेल्याचा आरोप झालाय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.